गॅस तुटवड्यावरती देशातील 20% लोकसंख्येला मोठा फटका। उद्यापासून व्यावसायिक गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू होणार। पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींची लोकसभेत घोषणा। भारतात घरगुती गॅसचा पुरवठा सुरळीत सुरू। गॅस बुकिंगसाठी शहरात 25 दिवस तर ग्रामीण भागात 45 दिवसांची मुदत। पर्यायी म्हणून रॉकेलचा साठा उपलब्ध करून देणार पेट्रोलियम मंत्री हरदीप पुरींची माहिती। भारतात इंधनाचा कोणताही तुटवडा नाही, अफवांवर विश्वास ठेवू नका। लवकरच सीएनजी गॅसचा पुरवठा पूर्णतः सुरळीत होईल, पेट्रोलियम मंत्र्यांची ग्वाही। सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत। भारतासाठी तेल आयात करणाऱ्या लायबेरियाच्या शेनलॉंग या जहाजाचा धाडसी प्रवास। 1.35 लाख टन कच्चं तेल घेऊन जहाज मुंबई बंदरात। सौदी अरेबियातून कच्च्या तेलाचं जहाज मुंबईत। भारतासाठी तेल आयात करणाऱ्या लायबेरियाच्या शेनलॉंग या जहाजाचा धाडसी प्रवास। 1.35 लाख टन कच्चं तेल घेऊन जहाज मुंबई बंदरात। पुरवठा होत नसल्यानं नागपूर, बीड, ठाणे, पुण्यातील काही हॉटेल्स, कॅटरर्स बंद। छत्रपती संभाजीनगरसह अनेक शहरांमध्ये हॉटेल चालकांवर चूल पेटवण्याची वेळ। गॅस तुटवड्याचा राज्यातील औद्योगिक क्षेत्रालाही फटका। गॅस पुरवठा बंद पडल्यानं पुण्याच्या चाकणमधील 30% कामकाज ठप्प। नागपुरातील 10,000 पेक्षा जास्त छोटे मोठे उद्योग संकटात, तर सिन्नरमधील जवळपास 150 कारखानदारांचं उत्पादन बंद। जय पवारांवर पत्रकार परिषद न घेण्यासाठी दबाव। रोहित पवारांचा आरोप, तर माझ्यावर कोणताही दबाव नाही। पुढील आठवड्यात पत्रकार परिषद घेणार, दादांच्या अपघातावर बोलणार, जय पवारांची माहिती। नागपूरसह विदर्भात उद्यापासून पावसाचे ढग दाटणार। वादळी वाऱ्यासह हलक्या ते मध्यम पावसाची शक्यता। 14 आणि 15 मार्चला अवकाळी पावसासोबत हवेचा जोर जास्त राहणार। कमाल तापमानात 3 ते 5 अंशांनी घट होण्याचा अंदाज।